This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एक रानभाजी तांदूळच्या भाजी कशी करायची हे पाहणार आहोत. या भाजीला चवळीची भाजी, कुंद्रा असे देखील म्हणतात. ही भाजी करायला एकदम साधी आणि सोपी आहे, परंतु तितकीच पौष्टिक आणि रुचकर आहे. या भाजीचे आयुर्वेदिक गुणधर्मही आपण जाणून घेणार आहोत आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. मला नुकताच आलेला एक अनुभव तुमच्याशी शेअर करावासा वाटतो. तो म्हणजे नुकतीच भोगी आणि संक्रांत झाली. भोगीला मिक्स भाजी, पालेभाजी वगैरे करतात. त्यासाठी मी बाजारात भाजी आणायला गेले होते. तेथे यंग जनरेशनची मुलं मुली देखील भाजी आणायला आली होते. मला एका मुलाने विचारलं की काकू मटार कसला असतो आणि पावटा कसा असतो, घेवडा हे वगैरे. मी त्याला मग ती सगळी माहिती करून दिली. तोपर्यंत एका मुलीने मला विचारलं की पावटा हरभरा कसा असतो काकू, ते तिला मी सांगितलं. मग ती मुलगी मला म्हणाली की माझ्या सासूबाईंनी मला आणायला पाठवलं आहे आणि ही भाजी कशी करतात, ती भाजी कशी करायची हे देखील मी तिला सांगितलं. तर मला एवढंच इथं सांगावं असं वाटतं की यंग जनरेशनच्या मुलामुलींना, तसेच आता येणारी भावी पिढी म्हणजेच माझ्या नातवंडांना पालेभाज्या, फळभाज्या, डाळी, कडधान्ये यांची माहिती असायला हवी, तसेच ओळख व्हायला पाहिजे. ते अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. चला तर आपण आता तांदूळच्या भाजीचे आपल्या शरीराला कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात हे जाणून घेणार आहोत. तांदूळच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर आहे. तांदूळच्या भाजीचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो. गरोदर स्त्रिया व बाळंतिणींनी तांदूळच्या भाजीचे सेवन जरूर करावे. कॉन्स्टिपेशनमध्ये तांदूळच्या भाजी खाल्ल्याने फायदा होतो. नेत्रविकार व त्वचेच्या समस्या यामध्ये तांदूळच्या भाजी जरूर खावी. त्यामुळे तांदूळच्या भाजीचा समावेश आपल्या आहारात जरूर करा आणि आरोग्य उत्तम ठेवा. तांदूळच्या भाजी बाजारातून आणताना तिची पाने, किडकी वगैरे नाहीत हे पाहून आणायची. ही भाजी निवडताना याचे शेंडे आणि पाने फक्त घ्यायची. फक्त पाने घेतली तर भाजी रुचकर होत नाही. निवडून मिठाच्या पाण्यात 10 ते 15 मिनिटे बुडवून ठेवायची, म्हणजे निर्जंतुक होते. नंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीत निथळायला ठेवायची. ही भाजी चिरायची नाही. चिरली तर भाजी चविष्ट होत नाही. नंतर फोडणी करून त्यात कांदा घालून, भाजी घालून परतायची. यामध्ये पाणी घालायचे नाही. त्यामध्ये शेंगदाणा कूट जाडसर घालायचे. भाजीवरती झाकण ठेवायचे नाही. टोमॅटो, कांदा तुमच्या आवडीनुसार घालायचा. नाही घातला तरी चालतो, परंतु लसूण घालणे आवश्यक आहे. गरमागरम भाकरी आणि गरम गरम भाजी खूपच रुचकर लागते. आपण आता साहित्य पाहूया. स्वच्छ निवडून धुवून घेतलेली भाजी, 2 टेबलस्पून तेल, बारीक चिरलेला कांदा, 2 हिरवी मिरची, जाडसर शेंगदाण्याचं कूट, अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हिंगपूड, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून आलं पेस्ट, 1 टीस्पून लसूण पेस्ट.
तांदूळच्या भाजी कशी असते ते आपण आता पाहूया. बघा, तांदूळच्या भाजी अशी असते आणि त्याचे असे बुडका या पद्धतीनं लालसर असतो आणि भाजी ही कोवळीच असते. ही करताना पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही. वाफेवर ही भाजी मऊ होते. आपण आता ही भाजी कशी निवडायची हे पाहूया. यातलंच एक भाजी घेऊया आणि असं याची पाने घेऊया. अशी पाने सगळी घ्यायची आणि शेंडा असा घ्यायचा या पद्धतीनं आणि या पद्धतीनं असं भाजी ही निवडून घ्यायची. आता पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. यामध्ये जिरे, गॅसची फ्लेम मंद करूया. लसूण, आलं पेस्ट, हिंगपूड, मिरची, कांदा आणि कांदा थोडा परतूया. कांदा आता थोडा भाजला. यामध्ये पालेभाजी घालूया. शक्यतो पालेभाज्या लोखंडी कढईतच करायच्या म्हणजे टेस्टी आणि रुचकर होतात. ही भाजी आता तुम्हाला इतकी जास्त वाटायला लागली आहे, परंतु ही जशी परतेल तसं भाजी कमी कमी होते. त्यामुळे मीठ नंतरच घालायचे. मीठ अगोदर घालायचे नाही. गॅसची फ्लेम मंद करूनच ही भाजी परतायची म्हणजे वाफेवरती मऊ होते. भाजी बघा सुरुवातीला किती कढईवर असं वाटत होतं, पण परतून बघा ती केवढीशी झाली आहे. यामध्ये आता मीठ घालूया आणि शेंगदाण्याचं कूट घालूया आणि मिक्स करूया. गॅस बंद करूया आणि मस्तपैकी पौष्टिक रुचकर तांदूळच्या भाजी तयार. मस्तच. वाह, क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने तांदूळच्या भाजी तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त रहा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.